शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे आपल्याबरोबर आहेत. प्रकाश सुर्वेजी, महायुतीमध्ये नुकतेच आणि शिंदेंच्या शिवसेनेत अर्थात तुमच्या पक्षात नुकतेच सामील झालेले संजय दिना पाटील पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत. या गोष्टीचं समर्थन तुम्ही करणार आहात का? काही संजय पाटील हे चांगले खासदार आहेत, जनतेतले खासदार आहेत. गेले कित्येक वर्ष ते आमदार नगरसेवक या पदावर त्यांनी केलेलं आहे. त्यांनी कधी त्यांच्या तोंडातून असं वक्तव्य आलेलं नाही. कदाचित त्यांना कोणीतरी खूप एक केलं असेल, कदाचित तुम्हाला उद्देशून नसतील बोलते, दुसऱ्या कोणाला तर बोलतील. पत्रकारांनाच बोलले ते, कारण की पत्रकार त्यांच्याशी ज्यावेळेस प्रतिक्रिया मागायला गेले त्यावेळेस पत्रकारांना शिवी तर दिली, परंतु जीवे मारण्याची पण धमकी दिली. पुन्हा इथं आलात तर तुम्ही राहणार नाही म्हणून. परंतु या गोष्टीचं समर्थन लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही करणार का? राहणार नाही म्हणून असं बोला. जीवे मारण्याची धमकी दिली, तुला ठार म्हणून टाकेल, त्याला जीवे मारण्याची म्हणतात. ठार मारण्याची धमकी दिली आहे. मला नाही वाटत संजय पाटील अशी काय करते. संजय पाटील हे चांगले सुसंस्कृत आणि सभ्य माणूस आहे. त्याच्या उभ्या आयुष्यात त्याच्यावर एक साधी एनसी सुद्धा नाही आहे. आम्ही त्यांना चांगले ओळखतो, आमचे चांगले मित्र आहेत. ते असे करतील असं मला वाटत नाही. तुम्ही म्हणताय की एक एनसी नाही, ते सभ्य व्यक्ती आहे म्हणून. सभ्य व्यक्तीच्या तोंडातून अशा गोष्टी शोभून दिसतात का? आणि तेच सभ्य व्यक्ती काही माध्यमांच्या इंटरव्ह्यूज मध्ये म्हणतात मी आतापर्यंत 5 खून केलेत म्हणून. संजय पाटील तसं कधी बोलणारे नाहीत. ते त्यांनी बोललंय सर, हे 5 खून केलेत, माझ्याकडे मी बॉम्ब टाकेल वगैरे. त्या आपले संजय राऊत हे त्यांना खूप डिचवत आहेत म्हणून कदाचित ते उद्विग्न झाले असतील, चुकून असं झालं असेल. पण संजय पाटील एक चांगला माणूस आहे आणि जनतेमध्ये मिसळणारा माणूस आहे, लोकांना मदत करणारा माणूस आहे. परंतु तुम्ही त्याची बाजू घेताय त्याच्यात वाद नाही, परंतु संजय राऊत संजय दिना पाटील या दोघांचं वैयक्तिक भांडण होतं. पत्रकारांना त्याच्यामध्ये शिवीगाळ करणं किंवा त्यांना जीवे ठार मारणं ही गोष्ट योग्य आहे. संजय राऊत किती शिव्या देतोय? संजय पाटील ते तुमच्या पक्षाला देतात ना, पत्रकारांना देत नाहीयेत. तुमचे नेते पत्रकारांना शिव्या देतात. संजय पाटील असं मला नाही बोलणार. त्यानंतर कदाचित त्या तोंडून निघालं असेल, मी माफी मागतो. तुम्ही माफी मागताय, मान्य करताय, परंतु अशा नेत्यांची मानसिक स्थिती बरोबर नाहीये का अशा पद्धतीने? संजय पाटील चांगला सुसंस्कृत आहे, आमचा चांगला मित्र आहे, सर्वांना मदत करणार आहे. तो असा करणारा माणूस नाही. कदाचित त्या तोंडून गेला असेल, मी माफी मागतो, प्रश्न मिटला. खरं तर आपण पाहिलं तर प्रकाश सुर्वे आहेत. प्रकाश सुर्वे म्हणतात की संजय दिना पाटील चांगले व्यक्तिमत्व आहे, ते त्यांच्या नावावरती कधी एकही एनसी नाही, अशा पद्धतीचं मत प्रकाश सुर्वे म्हणतात जे मागाठाण्याचे शिवसेनेचे आमदार आहेत. परंतु खुद्द संजय दिना पाटील यांनीच एका मुलाखतीत म्हटलंय की मी आतापर्यंत 5 खून केलेत, मी संजय राऊतांच्या घरावर बॉम्ब टाकेन वगैरे. बॉम्ब टाकण्याची जी काही भाषा करतायत ती स्वतःच म्हणतात. त्यामुळे हा सगळा विरोधाभास जो आहे तो शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्यातून या माध्यमातून बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.